असणारी आत्ता आपण आलेलो आहोत श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याजवळ। अवघ्या महाराष्ट्रभरातनं येणाऱ्या या सगळ्याच पालख्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अर्थात या चारही भावंडांपैकी आदिशक्ती मुक्ताबाई कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली। या आदिमायेचं हे स्वरूप जर खऱ्या अर्थानं बघायला मिळत असेल तर मुक्ताईनगर या ठिकाणी, आणि अशा या ठिकाणावरनं चालत आलेली ही दिंडी आत्ता आलेली आहे पारगाव या ठिकाणी। तर आपण या पारगावमध्ये बघू शकतो की सुंदर असं या सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी होत आहे। आणि पंढरपुराच्या दिशेनं जात असताना काय अडीअडचणी येतात, काय व्यवस्था करावी लागते किंवा कोणत्या पद्धतीचं महात्म्य या ठिकाणचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। ते या पालखी सोहळ्याचे असणारे मार्गदर्शक तथा अध्यक्ष, पालखी सोहळा अध्यक्ष हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज हरणे बाबा यांच्याकडनं। तर बाबा, या पालखी सोहळ्याविषयीचं महात्म्य आपण काय वर्णन कराल? शक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा गेल्या 317 वर्षाची परंपरा। आदिशक्ती मुक्ताबाई ज्या स्थानावर गुप्त झाल्या, जिथं ज्यांची समाधी आहे, त्या पूर्वीचं त्याला सुंदरग्राम म्हणत, नंतर त्याला महत्ग्राम म्हणायचे, नंतर मोगलशाहीमध्ये तर आदिलाबाद असं नाव पडलं, नंतर त्याला हैदराबाद म्हणायचे, आता मुक्ताईची समाधी असल्यामुळे त्याचं नाव झालं मुक्ताईनगर। अशा श्री क्षेत्र मुक्ताईनगरवरून गेल्या 5 जूनला या पालखीचं प्रस्थान झालं। महाराष्ट्रामध्ये जे काही प्रमुख पालखी सोहळे आहेत त्यामध्ये एकमेव श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्तांचा उल्लेख होते। प्रमुख पालखी सोहळे कुठले आहेत? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या 7 मानाच्या पालख्यांमध्ये श्री संत म्हणून मुक्ताबाईंची एक पालखी आहे। आणि तो पालखी सोहळा आगळा वेगळा आहे। त्याचं कारण असं आहे, वैशिष्ट्यपूर्ण असण्याचं कारण आहे की तो सर्वात लांबचा आहे। जवळजवळ 600 किलोमीटरचा प्रवास आहे। परकीय सत्तेमध्ये जेव्हा कोरोनाच्या कालखंडामध्ये सगळं जग थांबलं तेव्हा हा पालखी सोहळा पुन्हा आपल्या मूळ स्थानावरून पंढरपूरला आला। आणि असा 317 वर्ष, 600 किलोमीटर प्रवास, 6 जिल्ह्यातून प्रवास, आणि मग सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जवळजवळ 5 जूनला मुक्ताईनं प्रस्थान केलं। 2 दिवस तो पालखी सोहळा जळगाव जिल्ह्यामधून चालतो, 7 दिवस बुलढाणा जिल्ह्यात चालतो, 5 दिवस जालना जिल्ह्यामध्ये चालतो, पुन्हा 7 दिवस बीड शहरामध्ये चालतो, बीड जिल्ह्यामध्ये, आणि धाराशिवमध्ये 4 दिवस आणि सोलापूरमध्ये 4 दिवस, असा 30 दिवसाचा हा पालखी सोहळा चालतो। त्या पालखीला वैशिष्ट्य असं आहे, या पालखी सोहळ्यात 4 घाट लागतात प्रमुख। अजिंठ्याचा घाट आहे, एक केळवतचा घाट आहे आतनीचा, एक मांजरसोम्याचा घाट आहे, आणि सरमकुंडी म्हणजे भूमचा घाट आहे कुंतलगिरीचा। 4 घाटाचा प्रवास या पालखी सोहळ्याला आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंना तापी पौर्णिमेचं आम्ही स्नान करतो, आणि जेव्हा जालना जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करतो तेव्हा गोदावरीचं स्नान आईसाहेबांना करतो, आणि आईसाहेबाला गोदावरी स्नान करून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो, आणि नंतर चंद्रभागेमध्ये स्नान। तुम्ही 4 घाट, 3 स्नान, 600 किलोमीटरचा प्रवास, 6 जिल्ह्यातून प्रवास, 318 वर्षाची परंपरा, हे या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य। आणखी वैशिष्ट्य असं आहे, सर्वात महाराष्ट्रात आधी निघणारा पालखी सोहळा, आधी पोचणारा पालखी सोहळा, मानाचा पालखी सोहळा, कारण सर्व संतांनी मुक्ताबाईला सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असं जे मुक्ताईचं स्वरूप वर्णन केलं त्याप्रमाणे सर्व संतांना सामोरा जाण्याचं काम किंवा जबाबदारी त्या आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याला आहे। म्हणजे दशमीला सर्व संतांच्या पालख्यांच्या सामोरे जाऊन त्या सगळ्या संतांना सन्मानाने पंढरपूरला घेऊन येणं हे आदिशक्ती मुक्ताबाईंचं एक वैशिष्ट्य आहे। आणि असा हा पालखी सोहळा आज तागात सर्व सर्वांच्या सहकार्याने चालतो। आज आम्ही बीड जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करून धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रवेश घेतला। पारगावला संध्याकाळच्या 20व्याला मी इथं आहोत। दररोजचे दैनंदिन कार्यक्रम, सकाळी काकडा आरती झाल्यानंतर आम्ही 6 वाजता प्रस्थान करतो, आणि दिंडीमध्ये पुढे आपल्या पालखी सोहळ्यामध्ये जे आपले काही मालिक आहेत, आपली जे काही परंपरेचे आपण जे अभंग ते म्हणत हरिपाठ रस्त्यानेच घेतो, आणि मध्ये दुपारचा 20वा आणि संध्याकाळचा 20वा रात्री 1 तासाचं वाटचालीचं कीर्तन, शेजारतीनंतर आईसाहेबांचा खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याचं समारोप। तर फार सुंदर असं हे महत्त्व आणि आईसाहेबांविषयी केलं जाणारं हे वर्णन। खरं बघायला गेलं तर पालखी अनेक ठिकाणावरनं अनेक संतांच्या निघतात, परंतु सर्वात दूरवरून येणारा हा पालखी सोहळा आहे। तर बऱ्याचदा होतं असं, दूरवरनं येणं म्हटलं की घाट आहे किंवा त्या ठिकाणचं असणारं नियोजन आहे, तर त्यामध्ये कोणकोणत्या अडीअडचणी येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं याविषयी आपण महाराजांकडनं थोडीफार जाणून घेऊयात। पूर्वीच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या, पण आज परमार्थ करण्याकरता सगळं वातावरण अनुकूल असल्यामुळं
आज तशा काही अडचणी नाहीत. खऱ्या अडचणी तर तशा आहेत त्या तळाच्या पालखी तळाच्या अडचणी आहेत आमच्या. आणि रस्त्याने ऊन वारा पाऊस जेव्हा आम्ही प्रस्थान केलं त्यावेळेस आदिशक्ती मुक्ताईच्या स्थानावर आम्ही निघालो. मलकापूरला पहिला मुक्काम होता. तो पहिला मुक्काम 30 किलोमीटरचा होता. त्या दिवशी निर्जला एकादशी होती. प्रचंड तापमान होतं. आणि अशा हा पालखी सोहळा निघाला. दोन्ही रस्त्याच्या कडेला पूर्वी खूप मोठमोठे झाडं असायचे आणि त्या झाडाच्या छायेखाली वारकरी विसावा घ्यायचे. आता विकासाच्या नावाखाली ते सगळे वृक्ष तोड झाली. आमची अडचणी अशी आहे की बा वृक्ष लागवडी त्या रस्त्याच्या कडेला व्हावे आणि चिंच वड आंबा दाट छाया देणारे व्हावेत आणि रस्त्याने प्रत्येक ठिकाणी पालखी थळ व्हावं ज्ञानोबारासारखं. आणि जिथं जिथं आपली व्यवस्था नाही, कारण बऱ्याचशा ठिकाणी हा पालखी सोहळा शाळेमध्ये कुठं तिथं शासनामार्फत कुठल्या तरी जमिनी अक्वायर करून तिथल्या नगरपंचायत असतील ग्रामपंचायत असतील त्यांना विशिष्ट स्तरावरचं अनुदान देऊन ते निर्माण करावं. आणि तिसरा मुद्दा आमची अडचण अशी आहे की हा पालखी मार्ग जो आहे तसेच शासनाने आमच्या बऱ्याचशा अडचणी दूर केल्या. ते सांगण्याकरता मला आनंद होईल. आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मुक्ताई सोहळ्याच्या बऱ्याचशा अडचणी त्यांनी सोडवल्या. त्यामध्ये पहिली अडचण होती आमची बहिरी दिशेला म्हणजे स्वच्छतागृहाची. जवळजवळ आमच्या पालखी सोहळ्याला 500 स्वच्छतागृह टॉयलेट देऊन महिलांची माता भगिनींची ही व्यवस्था त्यांनी केली. त्यामध्ये थोडी सुधारणा करण्याकरता हा आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा असल्यामुळं विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य प्रदेश या भौगोलिक प्रदेशातील वर्ग असल्यामुळं महिलांची संख्या फार असते. तर त्यांच्या स्नानाची व्यवस्था जर झाली तर तुम्हाला सांगण्याकरता काही अडचण नाही. तुम्हीसुद्धा त्या क्षेत्रात आहात. कांचनताई महिलांना आंघोळी करण्याकरता त्या 2:30 वाजता उठतात आणि मग 2:30 ते 3च्या दरम्यान आपल्या आंघोळी आटून घेतात आणि मग उघड्या आंघोळी करायची असतात. जशा टॉयलेटची व्यवस्था झाली तशी बाथरूमची महिलांपुरती जरी झाली कपडे बदलण्याकरता किंवा आमच्या प्रवासामध्ये तर तो एक विषय आहे. शासनाने टॉयलेटची व्यवस्था केली, शुद्ध पाण्याची केली, भरपूर टँकर आम्हाला दिले, आरोग्याची व्यवस्था केली. 2 ॲम्ब्युलन्स आमच्यासोबत आहेत, डॉक्टरांची पथकं आहेत. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही जातो त्या जिल्ह्याचे तिथले पदाधिकारी, तिथले आरोग्य पथक विथ मेडिसिन सगळे आपल्यासोबत असतात. काही चॅरिटेबल ट्रस्ट असतात, ते सुद्धा आरोग्य निदान शिबिर, औषधोपचार अशा पद्धतीने आरोग्याची सेवा सांभाळतात. शासनाने या सोहळ्याला टोलमुक्त केलं. जेवढे आम्हाला काही टोल लागतात, प्रवास लांबचा असल्यामुळं बरेचसे टोल लागतात, तर ते सगळ्या वाहनांना टोल फ्री केली. मुक्ताबाईंच्या मागं पुढं अंतरावर आपापल्या सोयीने जवळजवळ 129 दिंड्या चालतात. त्याच्यामध्ये भर पडली, त्यावर्षी 145 झाल्या. त्या प्रत्येक दिंडीला शासनाने 20,000 रुपये स्वानुग्रह अनुदान दिलं. तो एक शासनाने या सोहळ्याप्रती खरा अर्थाने केलेला लाभ आहे. अशाच प्रकारच्या अनेक योजना शासनाने मुक्ताईचा पालखी सोहळा म्हणून बऱ्याचशा सुखसुविधा दिलेल्या आहेत, केलेल्या आहेत. आणखी अपेक्षा आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. पालखी तळायची आहे, प्रत्येक गावातील अनुदानाची आहे, निवाऱ्याची आहे आणि आदरणीय आमच्या भगिनी ज्या पालखी सोहळ्यासमोर बहुसंख्येने चालतात त्यांच्या आंघोळीची आहे. नक्कीच प्रत्येक पालखी तळावरती काही ना काहीतरी व्यवस्थापनासाठी रोजच्या कराव्या लागणाऱ्या तडजोडी. अर्थातच मुक्ताबाईंचा पालखी सोहळा म्हटलं की महिलांचं असणारं प्रमाण त्या ठिकाणी आलंच. आणि या महिलांच्या सोयीसाठी की जसं स्वच्छतागृह आहेत तसं स्नानगृहाची सुद्धा जर सरकारकडनं काही सुविधा होत असेल तर आम्हाला सांगायला आनंद वाटतो की हरणेबाबांतर्फे आमची शासनाला विनंती आहे की महिलांचं वाढतं असणारं प्रमाण की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी महिलांचं असणारं वाढतं प्रमाण आहे, तेव्हा त्यांच्यासाठी स्नानगृह आणि सुरुवातीला निघाल्यापासनं की महिलांची सोय व्हावी. त्याचप्रमाणे रस्त्याला असणारी जी झाडं आता जवळपास आपल्याला बघायला मिळत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी फार उन्हाचा असणारा त्रास असेल तो सगळ्यांनाच भोगावा लागतो. मग विशिष्ट पद्धतीनं काहीतरी शासनानं पावलं उचलली तर त्या ठिकाणी नक्कीच आपली मदत होईल. म्हणून शासनालाही विनंती आहे आणि मदत तर नेहमी असतेच, परंतु अशीच मदत नेहमी राहावी ही या संपूर्ण पालखी तळाकडनं, आदरणीय हरणेबाबांकडनं, त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या आम्हा सगळ्या वारकऱ्यांकडनं सर्वांना या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. तसेच हा मार्ग सुखकर हो, सुविधापूर्वक हो आणि आनंदाचा हा पालखी मार्ग असाच या वारकऱ्यांना घेऊन पुढे जात राहो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.